नागपूरमधून कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे काढणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। रस्त्यावरील जीवघेण्या स्टंटबाजीला विरोध करणं एका पोलीस कर्मचाऱ्याच्या चांगलंच अंगाशी आलं आहे। भर रस्त्यामध्ये काही हुल्लडबाज तरुणांनी एका ट्रॅफिक पोलिसाला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 14 जणांना बेड्या ठोकल्यात। नागपूरच्या MIDC वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी कुणाल सिंग हे आपल्या मित्रांसोबत कारनं मानकापूर रिंग रोडनं घरी परतत होते। रात्रीच्या सुमारास मार्टिन नगर पुलाजवळ 7 ते 8 तरुण दुचाकींवर अतिशय धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी करत होते। या स्टंटबाजांमुळे रस्ता पूर्णपणे ब्लॉक झाला होता। कुणाल सिंग यांनी रस्ता मोकळा करण्यासाठी फक्त कारचा हॉर्न वाजवला, पण हा हॉर्न वाजवणं त्या हुल्लडबाजांच्या एवढं जिव्हारी लागलं की त्यांनी थेट सिनेमा स्टाईलनं पोलिसांच्या कारचा पाठलाग सुरू केला। तरुणांनी मागेहून कारला धडक दिली आणि पुढे जाऊन एक बुलेट मोटरसायकल कारच्या आडवी लावून कुणाल सिंग यांची गाडी थांबवली। कार थांबताच या टोळक्यानं कुणाल सिंग यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली। ते पोलीस कर्मचारी आहेत हे माहीत असूनही या तरुणांनी त्यांना आणि त्यांच्या मित्राला कारबाहेर ओढून बेदम मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता या गुंडांनी त्यांच्या कारचीही मोठी तोडफोड केली आहे। या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांवरच हल्ला झाल्यानं खात्रीचा धाक उरला आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। मात्र नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने चक्र फिरवत धडक कारवाई केली आहे। या रोड रेस प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपींसह एकूण 14 जणांना अटक केली आहे। भर रस्त्यात पोलिसालाच मारहाण करणाऱ्या या स्टंट बाजांवर आता पोलीस कठोर कायदेशीर कारवाई करत आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास नागपूर पोलीस करत आहेत। पण या घटनेमुळे शहरातील वाढती गुंडगिरी आणि रस्त्यांवरील स्टंटबाजांचा सुळसुळाट पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय।